नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की 11 गुरुवार स्वामींचे कसे करायचे आणि त्याची पूजा मांडणी कशी करायची आहे ते। तर इथे सर्वप्रथम मी पाट घेतलेला आहे। तुमच्याकडे पाट नसेल तर तुम्ही चौरंग घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे स्वामींचा पाट घेतल्यानंतर त्याच्यावर एक कोरे वस्त्र अंथरायचे आहे आणि त्यानंतर स्वामींचा फोटो आणि एक फळ ठेवायचे आहे आणि आपली जी इच्छा आहे त्यासाठी एक नारळ ठेवायचे आहे आणि त्या नारळाला आपली इच्छा बोलायची आहे। जी आपली इच्छा आहे ती बोलायची आहे। स्वामींना छान टिक्का लावायचा, त्यांना फूल अर्पण करायचे आणि नमस्कार करायचा आहे। त्यानंतर इथे मी स्वामी चरित्र घेतले आहे। स्वामी चरित्र पण तिथे ठेवायचे आहे, त्याची पण पूजा करून घ्यायची आहे। बऱ्याच जणांच्या इच्छा असतात पण त्या पूर्ण होत नाही, त्यासाठी तुम्ही 11 गुरुवार नक्की करा। नक्की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील। आता माझे पण 11 गुरुवार चालू आहेत। चला तर म्हटलं तुमच्यासोबत पण आपण शेअर करूया की कशी पूजा करायची आहे ती। तुम्ही पण अशा प्रकारे पूजा करा। खूप सोपी आहे, खूप साधी आहे, काहीही वेळ लागत नाही आणि स्वामी चरित्र वाचायला सुद्धा फक्त 1च तास लागतो। त्यानंतर मी इथे रांगोळी काढून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे फळ कोणतंही असलं तरीही फळ चालेल, असं काही नाही की केळीच पाहिजे। माझ्याकडे केळी नव्हती, मग मी इथे आंबा ठेवलेला आहे। त्यानंतर आपण इथे रांगोळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून स्वामीसुद्धा प्रसन्न होतील आणि आपलं सुशोभित दिसायला पण सुंदर असे वाटेल। आपण आता बरेच जण गुरुचरित्रसुद्धा पारायण करतात, तर आपण ते पण खूप अवघड आहे आणि स्वामी चरित्र पण सोपे आहे, ते तुम्ही नक्की करू शकता। अशी मी फटाफट इथे रांगोळी काढून घेतली आहे आणि त्यानंतर आपण रांगोळी काढून घेतल्यानंतर मी पोथी वाचायला सुरुवात केली होती। आता इथे आपण रांगोळी काढून घेतली। जर तुमच्याकडे रांगोळी नसेल तर तुम्ही तिथे फुलांची रांगोळीसुद्धा काढू शकता, असे काहीही नाही। स्वामी खूप साधे आहेत। स्वामींना फक्त मनापासून सेवा करा असे म्हणतात। स्वामींना तुमचे काहीही नको, स्वामींना फक्त मनामध्ये ठेवा, स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील। माझा स्वतःचा अनुभव आहे। तर आपण हे 11 गुरुवार नक्की करा। तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारीच नक्की अनुभव येईल। फक्त मनापासून तुम्ही पूजा करायला पाहिजे। स्वामी तुम्हाला नक्की प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील। आपले ते नारळ ठेवलेले आहे ते 11 गुरुवार तसेच ठेवायचे आहे आणि 11 गुरुवार झाल्यानंतर ते नारळ आपण फोडून खायचे आहे आणि शेवटच्या 11व्या गुरुवारी छानपैकी उद्यापन करायचे आहे। जर मधीच तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही एखादा गुरुवार सोडूही शकता, असे काहीही नाही। मग आपण तो गुरुवार उपवाससुद्धा करायचा नाही। तर त्यानंतर श्री स्वामी समर्थ अशी रांगोळी पण काढून घेतलेली आहे, कारण मला श्री स्वामी समर्थ लिहायला खूप आवडते। तर मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून पाहताय, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला तर नक्की क्लिक करून जा। असे म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, तसे स्वामी महाराज आहेत। आपण त्यांची सेवा मनापासून करायची, नक्की ते प्रसन्न होतील। आपण इथे दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा रात्रंदिवस चालू ठेवायचा आहे। म्हणजे दिवसभर पण चालू ठेवायचा आहे आणि रात्रभरसुद्धा चालू ठेवायचा आहे। त्यानंतर इथे मी वाटीमध्ये साखर ठेवलेली आहे आणि महाराजांना एका पेल्यामध्ये पाणीसुद्धा ठेवलेले आहे। त्यानंतर पाहू शकता तुम्ही पूजा किती घवघवीत आणि सुशोभित अशी छान अशी दिसत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यानंतर मी इथे पारायण वाचायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही पण असे साडी घालू शकता किंवा छान असा ड्रेस घालू शकता, ते आपल्या मनावर आहे। तर मी खूप घाई असल्यामुळे ड्रेस घातलेला होता आणि हातामध्ये बांगड्या तर नक्की घाला।
आणि त्यानंतर कपाळाला हळदी कुंकूसुद्धा नक्की लावा. तर अशाच प्रकारे तुम्ही स्वामींची नक्की 11 गुरुवार करा. स्वामी नक्की प्रसन्न होतील तुम्हाला. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि त्यानंतर मी संध्याकाळी आपण गोड नैवेद्य कुठलाही दाखवायचा आहे. तर मी इथे शिरा केला होता. तो शिरा मी महाराजांना दाखवलेला आहे. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद. मग